अहो 4.5 वर्ष तर दीपक केसरकर सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आहेत, गृह खातं त्यांच्याकडे आहे, तपास करा. तुम्हाला तपास करायला कोणी थांबवलेलं आहे? 10 वर्षात म्हटले ना ते, 10 वर्षातले 4.5 वर्ष झाली. कुठली केस आहे सांगा, लोकांना सांगा, जसं आम्ही सांगतो. आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली, राणे साहेबांनी पाळली. आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल काय बोललो नाही. बाळासाहेबांनी काय काय केलं त्याबद्दल कधी बोललो नाही, कारण आम्हाला म्हणजे मर्यादा माहित होती. आणि आमचे साहेब राणे साहेब हे बाळासाहेबांवर एवढं प्रेम ठेवतात आजही की त्यांना ते कधी सांगता आलं नाही. पण एक मुलगा म्हणून मी साहेब जरी म्हणत असलो तरी माझे वडील आहेत ते अगोदर. जाहीर कार्यक्रमामध्ये कोण अपमान करत असेल तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला. आनंद दिघेंचं खरं काय झालं, कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं. आणि तेव्हा 2 शिवसैनिकांना सहन झालं नाही. शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली. फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून. मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणे साहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर तोडली. त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायचा होता बाळासाहेबांना. अनेक वेळेला सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले. तुम्ही त्यांना विचारा, कधी ते सांगतील सुद्धा. घाबरले असतील, पण आज बाळासाहेब नाही तर कदाचित सांगतील सुद्धा कसे कसे कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसैनिक गेले होते बाळासाहेबांच्या सांगण्यावरून. आणि काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं हे मला सांगायला लावू नका. जर माझं तोंड उघडायला लावाल जाहीर सभेमध्ये सांगेन. कर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेबांच्या मृत्यू कोणाकोणाचे झाले, कोण कोण गेलं कर्जतच्या फार्म हाऊसवर, हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेन. आमच्या नादाला लागायचं नाही. राणे म्हणतात आम्हाला. आजपर्यंत राणेसाहेब कधी बोललं नाही, कारण का नाही बाळासाहेबांनी केलंय, त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे. पण मग आमच्या राणे साहेबांचा मान सन्मान कोणी ठेवायचा? बाळासाहेब बोलत होते ते आम्हाला चालत होतं, आम्हाला काय फरक पडत नव्हता. पण असे गल्ली बोळातले गटरछाप बोलायला लागले तर आम्ही काय गप्प बसायचं? आणि म्हणून लोकांना त्यांना वाटत असेल असं व्यासपीठावरून परवा असं अमुक अमुक बोललो म्हणजे राणे थोडे बॅकफुटवर जातील, असं कधी होऊ शकत नाही. राणे कधी बॅकफुटवर खेळत नाही, फ्रंट फुटवरच खेळतात. आरेला कार्य विचारायची सवय आमच्यात आहे. आणि उदय सामंत, तुम्ही जे फटाके कणकवलीला घेऊन जाणार होतात ना, ते काय उपयोग नाही. कारण का ते डांबर चोरून विकत घेतलेले फटाके आहेत, ते वाजणार नाहीत, फुसके निघतील. पण 2019ला आम्ही पालीमध्ये कसे फटाके उडवतो ती रत्नागिरी बघी निवडणुकीनंतर. आणि म्हणून विनायक राऊत यांनी अवकाळीत राहावं. आम्ही आजपर्यंत मर्यादा टिकवली, कधी ठाकरे घराण्याच्या आतमध्ये शिरलो नाही की नाही. ठीक आहे, आमचा आदर आहे, आमचा मान सन्मान आहे, पण आमच्या दैवतावर जर तुम्ही गेलात आम्ही कोणाला काय सोडणार नाही. मग साहेब वाहेब कोण नाही, आमचा साहेब असतो. आणि हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगणार. सगळं ठाकरे घराण्याची आबरू वाचवायची असेल
तर विनायक राऊत आणि त्यांचे सगळे अंडी पिल्ली यांनी आजच सावध व्हावं की आपण कोणाशी सामना करतोय. आणि म्हणून इतिहासात जायचं असेल तर इतिहास दोन्ही बाजूचा असतो. आमच्यावर जे काय आहे ते आज गव्हर्नमेंटमध्ये नाही, कुठल्याही पदावर नाही, सगळं काय सिद्ध होऊ शकतं. करा, तुमची सत्ता आहे, गृह खातं, राज्यमंत्री पद हे तुमच्याकडे आहे, करा इन्व्हेस्टिगेशन. पण लोकांना अजूनपर्यंत ठाकरे घराण्याचं आतमधलं सत्य माहित नाही, काळं सत्य माहित नाही. आमच्या राणे साहेबांवर टीका कराल, समोरासमोर आल्यावर तर बाकीचा बंदोबस्त करूच, पण व्यासपीठावरून जाहीर कार्यक्रमामध्ये सांगून टाकू ठाकरे घराण्याचं खरं सत्य काय आहे ते. अर्ध तर जयदेव ठाकरे यांनी कोर्टातही सांगितलेलं आहे. जे जयदेव ठाकरे बोलले ते जाहीर व्यासपीठावर मला सांगायला देऊ नका. नंतर मग कोर्टाने सांगितलं यांना व्हिडिओ शूटिंग मध्ये, यांना आतमध्ये रूम मध्ये त्यांची शूटिंग करावी त्या केस संदर्भात प्रॉपर्टीच्या. ते काय काय बोलले कोर्टामध्ये जाहीर सभेमध्ये सांगायला जाऊ मला देऊ नका. सांगितलं तर स्मारक तर सोडा, अंगावर कपडे राहणार नाही ठाकरेंच्या. लोकस्मारक होऊ देणार नाही. मग आमच्या राणे साहेबांबद्दल चुकीच्या गोष्टी, अपमान करणाऱ्या गोष्टी आम्ही नाही कधी सहन करणार. आणि म्हणून हे असे गटरछाप खासदार आणि डांबरचोर आमदार यांना आम्ही कधीच भीक घालत नाही. और आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना पुरून उरले ते हे तर आम्ही गिनतीमध्ये पण ठेवत नाही लोकांना. आणि म्हणून अवकादीत राहा, खासदार विनायक राऊताला सांगतो. नाहीतर 2019 ची निवडणूक आता काय लांब नाही, बघून घेऊ. आणि उदय सामंतांनाही सांगतो, विनायक राऊत यांना मांडीवर खेळवायचं बंद करा. कारण का येणाऱ्या फेब्रुवारी मार्च मध्ये जिथे जिथे आम्ही इन्क्वायरीसाठी पत्र टाकली होती, डांबर घोटाळा असेल किंवा यांचा वैयक्तिक व्यवहार जो काय भ्रष्टाचार यांनी अख्ख्या 15-20 वर्षात केलाय, त्या सगळ्या इन्क्वायरीचं आपण म्हणतो ना पुढची इन्क्वायरी, फेज 2 इन्क्वायरी ही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्यामध्ये सुरू होईल. सामंतांच्या घरापर्यंत पोहोचेल. माझा काय वैयक्तिक वाद तुमच्याबरोबर नाही, पण हा भ्रष्टाचार झालाय, तो लोकांचा पैसा आहे, तो लोकांसाठीच वापरला गेला पाहिजे. उदय सामंत आणि कुटुंब हे काय माझे दुश्मन नाही, मी कधी समजलोही नाही. पण हा भ्रष्टाचाराचा पैसा बाहेर निघाला पाहिजे. आणि म्हणून जे काय मी पत्रकार परिषद घेऊन ह्याच्या अगोदर महिना 1.5 महिन्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं, त्या सगळ्या इन्क्वायऱ्या फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये या सगळ्या भ्रष्टाचारावर इन्क्वायऱ्या सगळ्या सुरू होतील. आणि यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्यामध्ये आम्ही कमी नाही पडणार.